आपल्या सगळ्यांना असं वाटतं की माझंच म्हणणं बरोबर आहे, पण चूक तेव्हा होते जेव्हा आपल्याला असं वाटतं की फक्त मीच बरोबर आहे. समजलं नाही? ह्या गोष्टीतून नक्कीच समजेल. एक गाव होतं. त्या गावात 6 आंधळे लोक राहत होते आणि ते सगळेच्या सगळे 6 लोक आंधळे असल्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनून गेले होते. ते नेहमी सोबत असायचे. एके दिवशी असंच ते गप्पा मारत बसले होते. त्यांच्याजवळ कोणीतरी आलं आणि त्यांना सांगितलं की गावात हत्ती येणार आहे, तुम्ही त्या हत्तीला हात लावू शकतात. ते आंधळे लोक खूप खुश झाले की उद्या हत्ती येईल, आपल्याला समजेल तरी की हत्ती कसा असतो ते. हे सगळेजण खूप एक्सायटेड होते की केव्हा हत्ती येईल आणि केव्हा आपण हात लावून त्याला स्पर्श करून बघू की कसा असतो हत्ती. दुसऱ्या दिवशी हत्ती आला. ते त्या हत्तीजवळ गेले आणि हत्तीला स्पर्श करू लागले. त्या 6 जणांमधला एक व्यक्ती ज्याने हत्तीचा पाय पकडला होता तो म्हटला की अरे, हा हत्ती तर खांब्यासारखा आहे. त्यांच्यातलाच दुसरा म्हणाला, अरे नाही, हा तर झाडाच्या फांदीप्रमाणे आहे, कारण त्याने हत्तीची सोंड पकडली होती. तिसरा म्हणाला, अरे हे काय सांगतोय तू, हा तर एका दोरीप्रमाणे आहे, कारण त्याने हत्तीची शेपूट पकडून ठेवली होती. चौथा व्यक्ती म्हणाला, अरे नाही, हा तर एक मोठ्या पंख्यासारखा आहे, कारण त्या चौथ्या व्यक्तीने हत्तीचे कान पकडले होते. पाचवा म्हणाला, अरे हा तर एका भिंतीप्रमाणे आहे, कारण त्याने हत्तीच्या पोटाला पकडलं होतं आणि तो पोटाला स्पर्श करत होता. त्यानंतरचा व्यक्ती म्हणाला, अरे हा तर एका मजबूत नळीसारखा आहे, कारण त्याने हत्तीचा दात पकडून ठेवला होता. असंच ते सगळेजण त्यांच्या स्पर्शानुसार, म्हणजे त्यांच्या हाताला जे लागत होतं ना, त्यांना वाटत होतं की तसाच हत्ती आहे आणि तोच हत्ती आहे. हळूहळू त्यांच्यात वादावादी व्हायला लागली. एक सांगत होता नाही हा खांब्यासारखा आहे, दुसरा म्हणत होता हा, तिसरा म्हणत होता पंख्यासारखा आहे, पाचवा म्हणत होता भिंतीसारखा आहे. आणि ते त्यांचंच मत खरं ठरवण्यात लागले होते की नाही, मी सांगतोय ना तेच खरं आहे. आणि त्यांची भांडण खूप मोठी होऊन गेली. ते खूप जोरात भांडायला लागले की मी सांगतोय तेच खरं आहे. त्याच वेळी तिथून एक बुद्धिमान व्यक्ती जात होता जो डोळ्यांनी बघू शकत होता. त्याला त्यांच्या भांडणीचा आवाज येतो आणि तो त्या आंधळ्या व्यक्तींकडे जातो. तो त्यांना विचारू लागला की का भांडताय तुम्ही. त्यांनी सांगितलं, प्रत्येकाने आपली आपली बाजू मांडली की हत्ती असा आहे, हत्ती तसा आहे. त्या बुद्धिमान व्यक्तीने सगळ्यांचं बोलणं ऐकून तो म्हणाला, खरं तर तुमच्या सर्वांचंच म्हणणं बरोबर आहे, कोणाचंच म्हणणं चुकीचं नाहीये, तुम्ही सगळे बरोबर सांगताय. फरक फक्त एवढा आहे, तुम्ही फक्त त्याच गोष्टीचं वर्णन करताय ज्या गोष्टीला तुम्ही स्वतः स्पर्श केलाय, ज्या गोष्टीला तुम्ही जाणून घेतलंय स्पर्श करून, आणि बाकीच्या अवयवांचं वर्णन करताय. आणि जर नीट पाहिलं गेलं तर तुमच्या सगळ्यांचं वर्णन बरोबर आहे. तुमचं सगळ्यांचं वर्णन मिळून बरोबर एक हत्ती तयार होतोय. तेव्हा त्यांना रिअलाईज झालं मी तर बरोबर आहे, पण माझ्या बरोबरचे बाकी 5ही बरोबर आहेत, त्यांचं म्हणणंही बरोबर आहे. खूप वेळा आपणही अशाच बिना कामाच्या भांडणीत पडून जातो, जिथे आपण हे सिद्ध करण्यात लागलेलो असतो की माझंच म्हणणं बरोबर आहे. पण असं नसतं. असं असू शकतं ना की नाण्याची एक बाजू तुम्ही बघताय, पण दुसरा काहीतरी वेगळं बघत असेल. कारण असं कुठेतरी लिहिलंय की एक खरं सांगायचे खूप प्रकार असतात. म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही अशा भांडणात पडाल तेव्हा एकदा नक्की आठवून पहा की हातामध्ये हत्तीची फक्त शेपूट तर नाही आहे ना. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.